नमस्कार मित्रांनो, मी राजीव आपल्यासमोर एक चांगली अपॉर्च्युनिटी सादर करीत आहे. कंपनीचं नाव आहे राईट वे ग्रोविंग मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी MCA रजिस्टर झालेली आहे आणि या कंपनीचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामधून झालेलं आहे. भारतामध्ये महाराष्ट्रमधील रायगड जिल्ह्यामध्ये महाड या सिटीमधून ही कंपनी कार्यरत आहे. आता नेटवर्क मार्केटिंग या कॉन्सेप्टनुसार आपण थोड्या एका प्लॅन संदर्भात थोडं डिस्कशन करूया. अबाउट अस, कंपनी ओव्हरव्ह्यूज और विजन अँड आवर मिशन या सर्व गोष्टी तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळतील www.rightwaygrowing.com वर. पण थोडक्यात जर पाहायला गेलो तर अशा बहुतेक महिला आहेत आपल्याकडे किंवा अशी काही लोकं आहेत की ज्यांना कुठल्याच प्रकारची बिझनेस अपॉर्च्युनिटी नाही आहे, मोठी इन्व्हेस्टमेंट ते करू शकत नाही आहेत आणि कुठला बिझनेस पण टाकू शकत नाही आहेत. नोकरीबरोबर जोडधंदा असेल किंवा एखादी व्यक्ती जॉबला आहे पण पार्ट टाईममध्ये तिला काहीतरी करायचं आहे पण कुठलीच सुविधा उत्पन्न होत नाही आहे. त्यांच्यासाठी, रिटायर्ड लोकांसाठी, अशा बऱ्याचशा लोकांसाठी हा कॉन्सेप्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. तर या कंपनीमध्ये आयुष्यामध्ये आपल्याला एकदाच एक प्रोडक्ट विकत घ्यायचं आहे जे आपण मार्केटमध्ये आपल्या गरजेनुसार दर महिन्याला घेतो आहे. आपल्या घरात लहान मुली असतील, आई असेल, बहीण असेल, अशा अनेक लेडी असतील की हे प्रोडक्ट कुठं ना कुठं तरी कधी ना कधी त्यांना घ्यावंच लागतं. दर महिन्याला हे लागणारं प्रोडक्ट आहे. त्याचं नाव आहे सॅनिटरी पॅड्स. अनचिप असलेलं हे सॅनिटरी पॅड आहे. याचे फीचर्स जर पाहायला आपण गेलो तर 8 लेअरचं हे सॅनिटरी पॅड आहे आणि त्याच्यामध्ये एक अनचिप आहे, जी मॅग्नेटिक अनचिप आहे की या महिलांना या 5 दिवसाच्या पिरियडमध्ये जे ब्लडिंग होतं त्याच्यामुळे थकवा, एक नर्वस सिस्टीम डाऊन होते आणि त्याच्यामध्ये होणारं बरंचसं चिडचिड असेल किंवा अशा गोष्टी असतील ज्या फंगल्स असतील किंवा अशा बॉडी डिस्कंटिन्यू होते, तर कधी त्यांना खूप क्षीण येतो, थकवा येतो, तर हे सगळं घालवण्याचं काम अनचिप करते. याच्यामध्ये 290 mmचे 60 पॅड दिलेले आहेत आणि त्याची सोकिंग कॅपॅसिटी 60 ते 80 ml खूप जास्त आहे. एखादी महिला 5 दिवस 60 ml जास्त ब्लिडिंग होऊ शकत नाही. जर जास्त झालं तर तिला मग डॉक्टरकडे ॲडमिट करावं लागतं. जनरली 10 ml ते 20 ml डेली बेसला त्यांचा या पॅडसाठी वापर होऊ शकतो. पण याची किमान 300 ml ते 400 mlची कॅपॅसिटी आहे. प्रोडक्टबद्दल जास्त मी काही बोलत नाही, मला थोडं प्लॅनवर बोलायचं आहे. प्रोडक्टबद्दल आपण दुसऱ्या वेळेला आपण एक डेमॉन्स्ट्रेशन आणि प्रोडक्टबद्दल आपण एक व्हिडिओ पाठवूया, त्याच्यामध्ये आपण ती पाहता येईल. थोडं प्लॅनबद्दल बघेन. 2500मध्ये आपल्याला 60 पॅडचं एक पॅकेट मिळणार आहे जे वर्षाचं असेल. त्याच्याबरोबर एक बिझनेस अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. त्याच्यामधील पहिलं इन्कम आहे स्टार मॅचिंग इन्कम, दुसरं इन्कम आहे सिंगल लेग इन्कम जे अनलिमिटेड असेल. आत्तापर्यंत बायनरी कन्सेप्ट आपण पाहत होतो, त्याच्यामध्ये सिंगल लेग इन्कम कुठेच पाहायला मिळालं नाही आहे. त्यानंतर अनलिमिटेड डायरेक्ट स्पॉन्सर, आपण आपल्याकडून कितीही लोकांना हा बिझनेस स्पॉन्सर करू शकतो आणि डायरेक्ट स्पॉन्सर मॅचिंग इन्कम 50% दिल्यामुळे इथे आपण भरपूर प्रचंड प्रमाणात लोकांना स्पॉन्सर करू शकतो. पॉवर लेग कॅरी फॉरवर्ड आहे इथे. स्टार गोल्ड मॅचिंग इन्कम दुसरं एक इन्कम दिलेलं आपल्याला, जसं स्टार मॅचिंग इन्कम आहे त्याचप्रमाणे हे स्टार गोल्ड मॅचिंग इन्कम आहे. त्याच्यामध्ये काही कॅटेगरी आपण पार केल्यानंतर हे इन्कम आपल्याला प्राप्त होतं आहे. याच्यामध्ये रोज जे आपण काम करतो आहे त्याचं दुसऱ्या दिवशी आपल्याला पेमेंट मिळतं, त्याला आपण डेली पेआउट्स म्हणतो आहे. आपली नीड असते, आपल्या काही गरजा असतात, त्यामुळं नोकरीमध्ये दर महिन्याला आपल्याला पेमेंट मिळतं, 1 तारखेला ठरलेलं असतं. तसंच इथं रोज दुसऱ्या दिवशी आजचे काम करू त्याचं दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी पेमेंट मिळतं आणि काही दिवसामध्ये आपण अपकमिंग रिपर्चेसवर काम करतो आहे.
मित्रांनो, याचे जर पाहायला गेलो आपण तर पहिलं इन्कम आपण दिलं आहे सिल्वर मॅचिंग इन्कम. या इन्कमचा विचार केला तर ज्यावेळेस आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आय डी आणि एक मोबाईल नंबर आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर एक रजिस्ट्रेशन करतो आणि एक प्रोडक्ट परचेस करतो, त्याच्याबरोबर आपल्याला कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपये महिन्याला कमवण्याची संधी प्राप्त झालेली असते. त्याप्रमाणे आपलं रजिस्ट्रेशन झालं म्हणजे आपण आता यू म्हणून आपण ठरवूया की हे इथे आपण स्वतः आहोत. ए आणि बी नावाचे आपले मित्र आहेत, त्या 2 लोकांपर्यंत हा कॉन्सेप्ट जर आपण पोचवला, त्यांचंही आपल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन झालं, तर इथे आपण ज्या व्यक्तींना आणतो आहे त्यांना आपल्याला वाऱ्यावर सोडायचं नाही आहे. त्यामुळे ए किंवा बीला आपण मदत करायची आहे. आपल्या सर्वांच्या मते आपण त्यांना मदत केली आणि बीचा एक डायरेक्ट किंवा आपला किंवा कोणाचंही चालेल, आपल्या खाली ज्यावेळेस एका साईडला 2 आणि एका साईडला 1 ही सुरुवातीलाच कंडिशन असते, ते जेव्हा येतील तेव्हा आपली एक पहिला क्रायटेरिया पूर्ण होतो आणि आपल्याला कंपनीकडून 500 रुपये मॅचिंग इन्कम मिळतं. म्हणजे जोडीला आपल्याकडे 500 रुपये असतात. त्याच्यानंतर 1:1 500 रुपये, म्हणजे त्याच्यानंतर 2:1 1:2चा रेशो पार केल्यानंतर 1:1चा रेशो तिथे आपल्याला 500 रुपये मिळणार आहे. म्हणजे पहिल्याच वेळेला ही कंडिशन असेल की एक साईडला 2 आणि एक साईडला 1, नंतर एकाच एक आपल्याला 500 रुपये मिळणार आहे. तर मित्रांनो, की प्रत्येक कट ऑफला आपल्याला 5,000 रुपये मिळणार आहेत. याचाच अर्थ असा की आपल्या कंपनीमध्ये रात्री 12 ते दुपारी 12 असा एक कट ऑफ असेल आणि दुपारी 12 ते रात्री 12 असा एक दुसरा कट ऑफ असेल. प्रत्येक कट ऑफमध्ये 10 पेअर मॅच केले जातील. म्हणजे एक पेअरला 500 रुपये असतील तर 10 पेअरचे आपल्याला 5,000 रुपये इन्कम येणार आहे. ठीक आहे. फर्स्ट कट ऑफला 5,000, सेकंड कट ऑफला 5,000 आणि अशाच प्रकारे आपल्याला दिवसाचं पूर्ण इन्कम 10,000 असेल. असं महिन्याचं इन्कम जर 30 दिवसाचं आपण पाहिलं तर आपण महिन्याला 3 लाख रुपये मित्रांनो कमवू शकतो इथे. ठीक आहे. म्हणजे पर मंथ आपण 3 लाख रुपये कमवू शकतो. आता याच्यामध्ये जर बघायला गेलो की आपली जी पॉवर ले असते, म्हणजे आज जर आपण काम केलं आणि उद्या भरपूर लोकं खाली काम करायला, ते एक साईड कुठलीतरी कंपनीमध्ये काय होतं की लॅप्सेशन होतं. इथे तसा प्रकार काही होत नाही आहे. इथे पॉवर ले कॅरी फॉरवर्ड होतो आणि ते पण अनलिमिटेड डेटमध्ये तो आपण कॅरी फॉरवर्ड असेल. त्यानंतर सर्व्हिस चार्जेस 5%, 10% प्लस TDS 5%, असं 15% डिडक्शन करून व्हाईट इन्कम आपल्या अकाउंटमध्ये जाते. जे गव्हर्नमेंटचं टॅक्सेशन आहे ते कटिंग करून आपल्या अकाउंटमध्ये दुसऱ्या दिवशीच पेमेंट आपल्याला पाठवलं जातं. रोज आपल्याला जर बघायला गेलो तर 2 कट ऑफ असतात. रात्री 12, दुपारी 12 हा एक कट ऑफ असेल आणि दुपारी 12 तो रात्री 12 एक कट ऑफ असेल. याच्यामध्ये कंडिशन आहे की आपली 5वी आणि एव्हरी 5th म्हणजे आपली प्रत्येक 5वी पेअर आहे तिचं व्हॅल्यू 1 रुपया असेल. म्हणजे 5वी, 10वी, 15वी, 20वी तर त्याचं व्हॅल्यू 1 रुपया असेल, ते कंपनीमध्ये जमा होतं. ठीक आहे. इथपर्यंत कळलं आहे असं मी गृहीत धरून थोडं पुढे जातो आहे. दुसरं इन्कम आपल्याला दिलं आहे अनलिमिटेड डायरेक्ट स्पॉन्सर मॅचिंग इन्कम 50%. तर ह्या कॉन्सेप्टमध्ये असा विषय आहे की समजा आपण आहोत, आपल्या लेफ्टला आणि राईटला काही आपले डायरेक्ट स्पॉन्सर आहेत. म्हणून म्हणजे आपण या बिझनेसमध्ये ज्या लोकांना आणलं आहे त्याला आपण डायरेक्ट स्पॉन्सरशिप आपली देतो आणि ABCD असं लेफ्ट साईडला असेल आणि ABCD असं राईट साईडला 4 लोकं असतील. आपण असं पकडूया की काही दिवसातच महिन्यांती प्रत्येक व्यक्तीने 1-1 लाख रुपये कमवले. लेफ्टला 4 लोकांनी 1-1 लाख रुपये, राईटला 4 लोकांनी 1-1 लाख रुपये कमवले असतील. तर या दोन्ही साईडच्या जी काही लोकं आहेत त्यांच्या घरी आपल्या माध्यमातून 1-1 लाख रुपये जातील. म्हणजे 8 लाख रुपये जाणार आहेत. म्हणजे त्यांचं स्वतःचं अर्निंग 8 लाख रुपये असेल. या दुसऱ्या इन्कमच्या संदर्भात जर म्हणायचं झालं तर अनलिमिटेड डायरेक्ट स्पॉन्सर मॅचिंग इन्कम 50%, या हिशोबाने आपल्याला 4 लाख रुपये मिळतील. तर कसे मित्रांनो की आपल्या माध्यमातून जी लोकं आलेली आहेत त्याला आपण डायरेक्ट स्पॉन्सर म्हणतो आहे. त्यांचं इन्कम जेवढं काय असेल त्याच्या 50% इन्कम हे आपल्याला मिळतं. म्हणजे 8 लाख रुपये जर त्यांना भेटले असतील, 1-1 लाख 1-1 लाख जर म्हणून आपल्या टीमला 8 लाख रुपये गेले असतील तर त्याचे 50% म्हणजे 4 लाख रुपये आपल्याला असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं इन्कम मार्केटमध्ये कुठेच नाही मित्रांनो. तिसरं इन्कम जर बघायला आपण गेलो तर याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर अनलिमिटेड सिंगल लेग इन्कम. याच्यामध्ये काय असेल की बायनरी कन्सेप्टमध्ये आत्तापर्यंत हेच पाहायला गेलो आपण की A आणि B आपले डायरेक्ट आहेत. असं मॅन्डेटरी नाही आहे की A आणि B दोघांनी काम करायला पाहिजे. कधी कधी एखादी व्यक्ती काम करत नाही आहे
पण तिथे आपला बिझनेस थांबत नाही आहे. काही लोकं म्हणतात साखळी आहे, साखळी तुटली तर काय होणार? तसं नाही आहे. आपल्याकडे एनी काम केलं, बीनी काम केलेलेच नाही, तरी एक साईडला काम झालं तरी पैसे आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. इथे कसं होतं आहे की ए, बी, सी, डी आणि ई हे आपलेच स्वतःचेच डायरेक्ट आहेत, म्हणजे आपले डायरेक्ट स्पॉन्सर केलेले आहेत. आणि त्याचनुसार जर पाहायला गेलो आपण तर इथे प्रत्येकाने 1-1 लाख रुपये कमवलेले आहेत असं आपण गृहीत धरूया महिन्याअंती. या महिन्यामध्ये जर प्रत्येकाने 1-1 लाख रुपये कमवले असतील तर याचे स्पॉन्सर मॅचिंग इन्कम 50% जर आपण बघायला गेलो तर 2.5 लाख रुपये आपल्याला येणार मित्रांनो. म्हणजे इथे तुम्ही काम करा अगर करू नका, त्यांचं जेवढं इन्कम असणार आहे त्याच्यापेक्षा 50% इन्कम हे तुमचं असणार. म्हणजे त्यांच्या घरी 1-1 लाख रुपये म्हणून 5 लाख रुपये जातील आणि त्याचे 50% म्हणजे तुम्हाला 2.5 लाख रुपये मिळतील मित्रांनो. याच्या पुढचं इन्कम जर बघायला गेलो आपण तर आपण जेव्हा आपल्या कॉन्सेप्टनुसार सगळ्या सिस्टीमनुसार काम करतो तेव्हा आपल्या लेफ्ट बाजूला म्हणजे डाव्या साईडला 65 लोकं येतात आणि उजव्या साईडला 65 लोकं येतात. त्यावेळा आपल्याला एक रेकग्नेशन पार केलेलं असतं, पण त्याला म्हणतो आपण गोल्ड, स्टार गोल्ड इन्कम. यासाठी आपण प्रमोट केले जातो आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं टाईम लिमिट दिलेलं नाही आहे. ज्यावेळी आपण काम स्टार्ट करतो, आपण आणलेला सुरुवातीचा ए पर्सन असेल आणि बी पर्सन असेल, यांच्या खाली जर 65 लोकांच्या जोड्या झाल्या असतील तर आपण त्याला स्टार गोल्ड मॅचिंग इन्कममध्ये इलिजिबल पकडतो. यानुसार जर पाहायला गेलो आपण तर आपला ए आणि बी कधीतरी केव्हा तरी यांचे 65 आपल्यासारखेच होणार आहेत, म्हणजे तोही आपल्यासारखं गोल्ड होणार आहे. आणि ज्यावेळेस तो गोल्ड होईल त्याला तो आपल्या लेफ्टला येणार आणि राईटला येणार आहे. त्यावेळेस त्याची पुन्हा एकदा जोडी होणार आहे आणि त्या जोडीचे त्याला 1,000 रुपये बायनरी पुन्हा मिळणार आहे. म्हणजे सिल्वर इन्कममध्ये आपण पाहायला गेलो तर जोडीला 500 रुपये तिथं मिळणारच आहेत, 1 लेग साईड इन्कम मिळणारच आहे, बायनरी पण मिळणार आहे आणि तिथून प्रमोट झाल्यानंतर स्टार गोल्ड मॅचिंग इन्कममध्ये पुन्हा एकदा 1,000 रुपयाची बायनरी मिळणार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये कॅपिंग किती आहे, म्हणजे दिवसाला आपण किती कमवू शकतो? फर्स्ट कट ऑफ आणि सेकंड कट ऑफ इथंसुद्धा आहे. इथे एका कट ऑफमध्ये आपण 10,000 रुपये कमवू शकतो, दुसऱ्या कट ऑफमध्ये 10,000 म्हणजे 10 जोड्या होऊ शकतात फर्स्ट कट ऑफमध्ये, सेकंड कट ऑफमध्ये 10,000 रुपये. असं दिवसाला आपण 20,000 रुपये कमवू शकतो. आणि असे 30 दिवसाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 6 लाख रुपये पर मंथ आपण कमवू शकतो. पहिल्या इन्कममध्ये जर पाहायला गेलो आपण तर तिथे आपण दिवसाला 10,000 रुपये कमवू शकतो, बरोबर. आणि इथे 20,000 असं 30,000 रुपये असतील तर आपण 9 लाख रुपये कमवू शकतो मित्रांनो. म्हणजे पहिल्या इन्कममध्ये 3 लाख रुपये आणि इथे 6 लाख रुपये, म्हणजे एक्झॅक्टली 9 लाख रुपये आपण महिन्याला कमवण्याची अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे. याच्यामध्ये पण कुठलाही पॉवर लेग आहे ते कॅरी फॉरवर्ड होतं, लॅप्सेशन होत नाही आहे. याच्यामध्ये एकच अट आहे की तुमची 10वी जी काही जोडी आहे त्याचं व्हॅल्यू आपण 1 रुपया असतं. ठीक आहे. याचनुसार जर पाहायला गेलो आपण तर आपल्या डाव्या आणि उजव्या साईडला जेवढे काही गोल्ड एक्झिक्युटिव्ह येणार आहेत त्याच्यानुसार आपलं इथे अवॉर्ड रिवॉर्ड्स कॅल्क्युलेट केलेले असणार आहेत. एक्झाम्पल पकडा, लेफ्ट साईडला 10 गोल्ड आणि राईट साईडला 10 गोल्ड एक्झिक्युटिव्ह आले असतील तर तुम्हाला एक्झिक्युटिव्ह बॅग देण्यात येते. खूप सुंदर अशी एक्झिक्युटिव्ह बॅग आहे. त्याच्यामध्ये पेन, पेपर, पेन्सिल, बाकीच्या गोष्टी, बिझनेस टूल्स सगळे असतात. आणि ही लेदर बॅग जी खूप छानशी अशी बॅग आहे जी आपल्याला मिळते. 10+ केल्यानंतर ज्यावेळेस 25 गोल्ड पेअर्स मॅच होतील तेव्हा आपल्याला एक गोवा टूर अचीव्ह होणार आहे. त्याच्यानंतर 50 गोल्ड म्हणजे 25 आणि +25 जर आपण केलं याच्यामध्ये तर 50 गोल्ड पेअर्स आपल्याला मिळतील आणि याच्यामध्ये लॅपटॉप आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलो आपण तर 100 गोल्डसाठी आपल्याला इथे 2 व्हीलर दिलेली आहे. आता 2 व्हीलरसाठी एक शोरूम प्राईज आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन म्हणजे RTO रजिस्ट्रेशन आणि त्याचं इन्शुरन्स हे फक्त आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट जर बघायला गेलो तर 500 गोल्ड जर आपले झाले असतील तर आपल्याला इथे एक फॉरेन ट्रिप मिळणार आहे. 2 ते 3 दिवसाची फॉरेन ट्रिप. पासपोर्ट आपला असावा फक्त आणि एअरपोर्टपर्यंत आपल्याला यायचं आहे. त्याच्या पुढचा टोटल खर्च कंपनी करणार आहे. त्याच्या पुढचं 1,000 गोल्ड जर पेअर जर असतील आपले तर त्याच्यामध्ये एक फुल पेड कार आपल्याला मिळणार आहे. टर्म्स अँड कंडिशन एवढीच आहे फक्त की त्याचं RTO रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्सचा खर्च आपल्याला करायचा आहे.
2000 गोल्ड्स पेअर्स. याच्यामध्ये काय आहे की मार्केटमध्ये तुमच्या जवळच्या कुठल्याही सोनाराकडे सोन्याची पतपेढीमध्ये पेढीमध्ये जर आपण गेलात तर त्याच्यामध्ये 12 लाखाचं गोल्ड आपण परचेस करायचं आहे आपल्या आवडीनुसार. त्याची किंमत फक्त 12 लाख रुपये असू देत. त्याचं पेमेंट कंपनी फुल पेड त्या दुकानामध्ये करेल. त्याच्यानंतर 4000 गोल्ड असतील, XUV कार असेल, त्या XUV कारमध्ये जर पाहायला गेलो तर एक शानदार XUV कार आपल्याला मिळणार आहे. सेम कंडिशन आहे. त्याच्यामध्ये RTOचं रजिस्ट्रेशन आणि त्याचं इन्शुरन्स हे फक्त आपल्याला करायचं आहे. रॉयल डायमंड याच्यामध्ये जर 8000 गोल्ड पेअर मॅच होतात आपले, तर एक मर्सिडीज बेंझ कार आपल्याला, जे आपलं खूप मोठं स्वप्न असेल प्रत्येकाची की बाबा मला एखादी खूप रॉयल कार हवी आहे, तर एक 55 ते 60 लाखाची कार त्याला मिळू शकेल. सेम ॲज कंडिशन इथं पण तेच आहे की आपल्याला इथे RTO रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्सचा खर्च करायचा आहे. त्याच्यानंतर असेल क्राऊन डायमंड. इथे एक लॅविश बंगलो आपल्याला मिळणार आहे की त्याची व्हॅल्युएशन 1 करोड रुपये असेल. तर मित्रांनो, 1 करोडचा बंगला तुम्हाला इथे मिळेल. एक्झाम्पल, तुम्हाला इथे जर 1 करोडचा बंगला नको आहे आणि तुमच्या आसपासमध्ये जर तुम्ही म्हटलात 1 करोडचे काही 5 फ्लॅट 6 फ्लॅट आपल्याला मिळत आहेत, तर तिथे आपल्याला ती अमाऊंट सुपूर्द करता येईल आणि ते तुमचं स्वप्न पूर्ण होईल. तुम्ही आत्तापर्यंत जो काही अपॉर्च्युनिटी ऐकून घेतलेली आहे, तर ज्यांनी तुम्हाला हा प्लॅन पाठवला आहे त्याच्याशी संपर्क करा आणि लवकर याचा लाभ उठवा, जॉईनिंग करा आणि 9 लाख रुपये मंथली कमावण्याची अपॉर्च्युनिटी मिस करू नका. अधिक माहिती हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. 9922776658 हा माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही कधीही कॉल करू शकता. धन्यवाद.